दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील दिली। धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघे इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, हे खरं आहे? नाही, भेटलेच ना माझ्याकडे। मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे ते काही ते तारीख आवश्यक नाही आहे, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझा केला आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे। भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद आहेत, त्यांच्यात मनभेद नाहीत। असलेल्या मतभेदांचं देखील लवकर निरसन केलं जाईल। जवळपास 3 ते 4 तास या दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याचं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे।